या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सोलापूर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा 2024ची मतमोजणीची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आपण सोलापूर दक्षिणचा जर विचार केला तर सोलापूर दक्षिणमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जोरदार रस्सीखेच होताना पाहावयास मिळालेली आहे। सध्याचे जर अपडेट पाहिला तर सुभाष देशमुख हे सध्या आघाडीवर असताना आपल्याला दिसत आहेत। आपणाला सोलापूर शहरातील जुळे सोलापूर या भागामध्ये हा जुळे सोलापूर जो भाग आहे हा भाजपचाच बालेकिल्ल्याला आलेला आहे। एकंदरीत आता मतमोजणी सुरू आहे दक्षिणची आणि शहर मध्यची पण आणि उत्तरची पण। आपण जर दक्षिणचा विचार केला तर दक्षिणमध्ये धर्मराज काराधी, अमर पाटील आणि सुभाष देशमुख यांच्यामध्ये लढत होताना दिसत आहे। तर एकंदरीत मतदारांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहे, त्यांच्याबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। सोलापूर शहरातील डीमार्ट भागातील जुळ्या सोलापूर या भागामध्ये आपल्यासोबत काही नागरिक जुळलेले आहेत। सामान्य नागरिक जाणून घेऊया त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत। काय आहे पहिली प्रतिक्रिया? सध्या दक्षिणच्या जागेवर सुभाष बापू पुढे आहेत। बापू येणार आहे जो आता बापूंच्या विजयाची तयारी, जल्लोषाची तयारी करणार आहे, चालू आहे सध्या आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची। आज बापू 30,000 प्लस मतांनी निवडून येतील, आलेत असं आमचं कार्यकर्त्यांना म्हणणं आहे। सध्या अमर पाटीलसुद्धा टक्कर देत आहेत आणि गेल्या दिवसापासून एन टायमाला धर्मराज काराधींना ताईंनी सपोर्ट केल्यामुळं कुठे ना कुठे बापूंना याचा फायदा होताना दिसत आहे। तो छुपाछुपीचा खेळ होता, त्यामुळं त्याच्यावर बोलणं काय आता महत्त्वाचं नाही आहे। बापूंची विजयाची तयारी आम्ही करत आहोत आणि बापू 30,000 प्लस मतांनी निवडून आता येत आहेत। धर्मराज काराधी आणि आपले अमर पाटील यांच्यामध्ये जी फाईट झाली होती याचा फायदा कुठे ना कुठे बापूला झालेला असं वाटतं। बापूला झालेला आहे आणि सगळ्यात प्लस पॉईंट म्हणजे कसा माहिती आहे का, हे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पडलेला आहे पूर्ण महाराष्ट्र राज्यातच। इथं एका ठिकाणीच नाही, पूर्ण महाराष्ट्र राज्य बघा लाडकी बहीण योजनेचा प्रभाव पडलेला आहे। काय लीड घेईल बापू दक्षिणमधून अंदाज? नाही, लीड म्हणू शकत नाही, अजून फाईट होणार। आत्ता कुठं चौथी फेरी झालेली आहे, अजून आगे देखो होता है क्या। गेल्या दिवसापासून खूप दक्षिणमध्ये मोर्चे झाले, आंदोलने झाले, रॅल्या निघाले, तर एकंदरीत माहोल कुणाचा वाटतो आपल्याला सध्या आज येणाऱ्या काळामध्ये आता तासामध्ये? आता काय BJPच म्हणावं लागतं पूर्ण महाराष्ट्र राज्यात तर आपल्याला, कारण मी सांगालो काय तुम्हाला, हे लाडकी बहीण योजनेचा प्रभाव आहे, दुसरं काय पण नाही। महागाई बिगाई लोक विसरले, लाडकी बहीण योजनेला बघून महिला वर्ग तरी पूर्ण BJPकडे गेलेला आहे। मध्यंतरी उद्धव साहेबांची पण सभा झालेली आहे, याचा इफेक्ट आता काही तासामध्ये होईल असं वाटतं? नाही, आता बापूच निवडून येणार, बापूवरती शिक्कामोर्तब करावे। अच्छा, उद्धव ठाकरेंची सभा झालेली आहे, याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली होती, याचा फायदा कुठे ना कुठे बापूने भेटला असं वाटतं? नाही, बापूच निवडून येणार आणि महाराष्ट्रामध्ये जे काय योगी आदित्यनाथची दौरे झाली तर त्यांच्यामुळे पण भरपूर काही वोट भाजपला मिळालेली आहे। मध्यंतरी भाजपचा एक मुद्दा गाजला होता, पटेंगे तो कटेंगे, हा कुठे ना कुठे इफेक्ट पडलेला असं वाटतं? हो, पडलेला आहे ना। महाराष्ट्रातील सर्व हिंदू एकत्र झालेले आहेत असं मला वाटतं। काय वाटतं, मतमोजणी चालू आहे, कोण बाजी मारेल दक्षिणमधून? सुभाष बापू देशमुख बाजी मारतील 100% आणि चांगल्या मताने निवडून येतील। अमर पाटील सध्या धक्का देत आहेत, काराधी पण आहेत रेसमध्ये, काय वाटतं या दोघा कॅन्डिडेटवर काय वाटतं? काय ते अजून बघता येईल, अजून फेऱ्या भरपूर आहेत, तिथं पण फाईट होऊ शकते, पण सुभाष बापू देशमुख 100% येतील। अमर पाटलांची सभा घेण्यासाठी आपल्याच भागामध्ये उद्धव ठाकरे साहेब आले होते, मग याचा इफेक्ट आता पडेल का या काही तासामध्ये? पडेल, पण सांगता येत नाही। फाईट होईल, 100% फाईट होईल, असं म्हणता येत नाही की जास्त मताने येतील, पण येतील। कोण उधळणार गुलाल असं वाटतं दक्षिणमध्ये? सुभाष बापू देशमुख उधळतील। सुभाष बापू देशमुख कट करू। तर आपण पाहिलं असाल नागरिकांची काय प्रतिक्रिया येत होत्या। जुळे सोलापूर भागातून विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनाच जास्त प्रमाणे मते मिळत आहेत नागरिकांची आणि बापूच विजयाचा गुलाल दक्षिणमध्ये उधळणार अशी प्रतिक्रिया जनसामान्यातून समोर येत आहे। याची आम्ही अपडेट लाईव्ह देत आहोत, तुम्ही पाहत राहा लोकप्रधान न्यूज सोलापूर। मटन, चिकन आणि बीफसाठी प्रसिद्ध असलेलं सोलापूर शहरातील विजापूर वेस्ट येथील प्रसिद्ध हॉटेल बडे मियां। पाया ताहरी मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन शीख, चिकन 65 आदी मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियां। मटनमध्ये बीफ मटन राईस, बीफ चीज अंगुरी, बडे मियां स्पेशल मटन अंगारा, मटन कढी, खिमा मसाला। चिकनमध्ये चिकन राईस, चिकन मालवणी, स्पेशल बडे मियां चिकन चीज अंगुरी,
चिकन टिक्का, चिकन हैदराबादी, बटर चिकन, कढाई चिकन मसाला असे भरपूर आयटम्स उपलब्ध. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, बीफचे स्पेशल डिश सुद्धा जेवणासाठी उपलब्ध. खास हॉटेलमध्ये जेवणाची सोय आणि पार्सलची सोयही उपलब्ध. स्वस्त आणि मस्त जेवण मिळण्याचं विजापूर वेस्ट येथील एकमेव ठिकाण हॉटेल बडे मियाँ. आमचा पत्ता हॉटेल बडे मियाँ, विजापूर वेस्ट, सोलापूर.